नेहमीप्रमाणे गोमंतक टुडेच्या ओपन फोरममधून नव्या सरकारबद्दलची अपेक्षा या विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली। यात पॅनलिस्ट म्हणून गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष मांगेरीश पै रायकर, स्वामी विवेकानंद केंद्राच्या संचालिका प्रतिभा देशपांडे आणि राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते रमेश गावस सहभागी झाले होते। अनेक वाचकांनीही या चर्चेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला। 25-30 वर्षांच्या फुडल्या पडून बाबा तुम्ही पयलीं विचार करा की आराखडो करतले न्ही, कितली तुम्ही घरां बांदून दितले? हय, लोकसंख्या वाडटली, लोकांची गरजो वाडटल्यो, घरां जाय पडटली, सगळे जाय पडटले। बाबा कितले पर्यंत वाडटले, कितले पर्यंत तुम्ही दिवंक वाटले, खंयची जमीन करतले, त्या हाज्या प्रमाणे तुम्ही पयलीं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन करा। थंय रस्तो वतलो काय ना, बिजली वतली काय ना, उदक पावतले काय ना, सिवरेज आसतले काय ना, ह्यो सगळ्यो गोष्टी पयलीं प्लॅन करा। इंटरेस्टेड पार्टी आसा पळय, जे पळय स्टेक होल्डर्स आसा तांकांय बरोबर घेयात, तांचे कडेन उलोवन घेयात आणि बाबा ऑपोजिशनाक काय कळचें ना अशें तुजो भाग ना, सगळ्यांक बरोबर घेवन त्या सगळ्याच जाणांक गोंयचे हें कितें तरी भितर आसा हें धरून सगळ्यांक बरोबर घेवन फुडें वचपाचो प्रयत्न करा, ही आमची अपेक्षा सरकारा कडल्यान आसा। सरकार भक्षक नव्हे, रक्षक आहे, मालक नव्हे, सेवक आहे तुम्ही। हे जेव्हा विचार सरकारच्या डोक्यात येईल तेव्हाच त्यांच्या हातून ही कामं होतील। हा विचार मी ह्या माध्यमातर्फे ह्या नवीन सरकारला मी देऊ इच्छिते। विरोधी पक्षांनी त्यांचीही जबाबदारी आहे, कारण त्यांनाही आम्ही निवडून दिलेले आहे, कुणी निवडून दिलेले आहे, त्यांचीही जबाबदारी आहे। त्यांनी काही नुसतं टीका करत बसायचं नाहीये सरकारवर, विरोधी पक्षाचीही एवढीच जबाबदारी आहे। त्यांनी म्हणजे एकूण ह्या लोकांचं जे निवडून आम्ही देतो त्यांचं दायित्व असं आहे की प्रत्येकाला सुखसोयी निदान गरजेच्या वस्तू तरी व्यवस्थित मिळतात की नाही, त्याला झोप येता कामा नये रात्री। आणि आपण बघतो हे आता चाललेलं आहे काय, कुठे भाव वाढलेले आहेत, आम्ही कसं करायचं कसं, आणि सरकारला झाले पाहिजे हे जाणीवच हरवत चालले। ते फक्त मी निवडून आलो, मी आता मंत्री आहे, मी आता काय करेन, माझ्या मुलाला कसं काय निवडणूक लढवायला मी मदत करेन, कसं काय दादागिरी करेन, हे जे आहे सरकारने हे आता यापुढे सोडलं पाहिजे। आणि सरकारमध्ये जे मिनिस्टर होतात त्यांनी आपापलं खातं काय आहे त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, सखोल अभ्यास त्यांनी करून त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं पाहिजे। डेमोक्रेसी एक नवी जन्माला येत आहे। लोकशाहीच्या याच्या प्रक्रियेमध्ये ही ब्युरोक्रॅटिक डेमोक्रेसी येत आहे आणि अशी काय येते ज्यावेळी लोकप्रतिनिधी सक्षम नसतात आणि आपल्या प्रश्नांना भिडण्याच्या मध्ये अतिशय दुबळे असतात, किंबहुना आपल्या भौगोलिक प्रदेशाचा अतिशय सम्यक ज्याला आपण म्हणू समग्र म्हणू असा ज्यावेळी अभ्यास नसतो, अशा लोकांना केवळ ब्युरोक्रॅट्सच्या हातातली बाहुली बनूनच फक्त निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसतो। आपल्याकडे काय आहे की शब्द अनेक आपण सहज वापरतो, पण त्याच्या मागे जी एक इच्छाशक्ती राबवायला हवी असते आणि त्याला एक अर्थपूर्णता द्यायची असते, याच्यामध्ये आपण अक्षरशः कमी पडतो। आणि अशा प्रकारची सुंदर नाचवणाऱ्या सरकाराची आपल्याला गरज नाही। शब्दांचे बुडबुडे निर्माण करणारे नको, तर प्रत्यक्षामध्ये कृतीशील आणि कार्यशील असणारं सरकार या गोव्यामध्ये आज ही काळाची गरज आहे। एक सामान्य माणूस म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे। गोमंतकतर्फे हे सगळीकडे त्यांनी कळवावं त्यांना की सरकार दरबारी जे कोणी आहेत विरोधी पक्ष आहेत त्यांनी विधेयक विरोधत्व करावं। लोक राजकारणात जात होते किंवा संघर्ष करत होती, लोकांची लिडरशिप करत होती, पण आता मला वाटतं ते इक्वेशनच बदललंय की पॉलिटिक्स मध्ये जाणं म्हणजे पुढच्या 10 पिढ्यांचं कल्याण करणं। कव्हर करणारं आठवलेलं एक वचन सांगतो, मायबाप सरकार म्हणतो आमची मागणी आहे की अपेक्षा आहे की सरकारनं खऱ्या अर्थानं मायबाप झालं पाहिजे। मला एक रघुवंशातला श्लोक आहे, विनयाधानात रक्षणात भरणादपि सपिता पितरस्तासां केवलम जन्म हेतवा। त्यांनी प्रजेचं विनयाधान म्हणजे शिक्षण त्यांचे यांनी मुद्दा तो घेतलेला आहे, रक्षण त्यांचं करणं आणि भरण म्हणजे उदरनिर्वाहाची व्यवस्था करणं, या 3 गोष्टी त्या राजाने केल्यामुळे तोच त्यांचा पिता झाला होता आणि प्रत्यक्ष आईबाप हे फक्त जन्माचे हेतू कारण ठरले होते, असं या सरकारनं झालं नाही। सत्ताधारी पक्षानं गोवा विकायला काढलेला आपल्याला माहिती आहे, मॉल सुद्धा त्यांनी ठेवला नाही, त्यामुळे लोकांना आंदोलन करावं लागलं। हे झालं त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे लोक। माझेचा ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला एकही विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते तिथं जाऊन त्यांनी बघितलं नाही की काय सुरू आहे। तिथं फार कमी लोक गेले, पर्यावरणवादीच गेले तिथे, त्यामुळे त्यांना तसं काही पडलेलं नाही। अपक्ष जे आता निवडून जे होते ते कसे निवडून आले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे।
जे ऑन पेपर नाहीये पण ते आपल्याला माहिती आहे ही गोष्ट. आता मला सांगा की हेच लोक सगळे आता पुन्हा निवडून आले, मग आपण यांच्याकडनं अपेक्षा कशा ठेवणार?